नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सध्याच्या उष्णतेमुळे रोज नवे-नवे विक्रम होत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यातील वाढती उष्णता काही करून कमी होणार नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. दिवसा आणि दुपारचा सूर्य 24 तास तापमान वाढीचा परिणाम दाखवेल आणि आता रात्रीचे तापमानही राज्याच्या बहुतांश भागात अपेक्षेपेक्षा जास्त असणार आहे. थोडक्यात राज्यातील उष्णतेची लाट आता अधिक सक्रिय होणार, तीव्र होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह अधूनमधून पाऊस पडू शकतो, असा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे. शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे. सध्या पूर्व आणि मध्य विदर्भाच्या दिशेने कमी दाबाची वारे वाहत आहेत, त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक आणि जळगावमध्येही अवकाळी पाऊस दिसणार आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला असून तेथे ताशी 17 ते 18 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी आर्द्रतेमुळे सातारा आणि कोल्हापुरात जास्त उष्मा असेल. राज्यातील कोकण विभागातील कमाल तापमानात 37 अंश असेल, तर रत्नागिरी आणि ठाण्यात हा आकडा 42 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. अशा स्थितीत समुद्रावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईतील नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.